15 भारतीय असलेलं एका व्यापारी जहाज जे आहे ते सोमालियामधील समुद्री चाच्यांनी हायजॅक केलेलं आहे। एमव्हीलीला नॉरफोक असं या व्यापारी जहाजाचं नाव आहे आणि जहाजावरील कर्मचाऱ्यांशी संपर्क झालेला आहे। या व्यापारी जहाजाच्या दिशेनं INS चेन्नई ही नौदलाची युद्धनौका रवाना झाली आहे आणि हायजॅक झालेल्या जहाजावरती ही युद्धनौका लक्ष ठेवून आहे। तर 15 भारतीय असलेलं व्यापारी जहाज कशा प्रकारे त्या ठिकाणी सोमालियातील समुद्री चाच्यांकडून हायजॅक झालेलं आहे त्या संदर्भातली आपण छायाचित्र आणि काही दृश्य उपलब्ध झालेली आहेत ती पाहतोय आपण। आणि त्यामध्ये जे अडकलेले आहेत त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी देखील आता संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे। सोमालियातील समुद्री चाच्यांकडून हायजॅक झाल्यानंतर मात्र भारतीय नौदलाची INS चेन्नई युद्धनौका त्या दिशेनं रवाना करण्यात आलेली आहे आणि 15 भारतीय असलेलं व्यापारी जहाज हायजॅक करण्यामागचं नेमकं कारण काय आणि त्यांना कशा प्रकारे सोडवलं जातं हे देखील लवकरच स्पष्ट होईल। भारतीय नौदलाच्या INS चेन्नई युद्धनौकेच्या माध्यमातून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न आणि या संपूर्ण घटनेवरती लक्ष ठेवण्याचं कार्य केलं जाईल। तर हे जे व्यापारी जहाज आहे त्याच्यामध्ये एकूण 15 जण हे भारतीय आहेत। अमित भिडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। अमित, खरं तर सोमालियाच्या समुद्री चाच्यांकडून अशा प्रकारे हायजॅक करण्यात आलेला आणि 15 भारतीय यामध्ये अडकल्याचं कळतंय, मात्र या युद्धनौकेवरती लक्ष ठेवून ही पुढची कारवाई केली जाणार आहे। काय नेमकं सुरू आहे अमित? सोमालियाजवळ अरबी समुद्रामध्ये लायबेरियाचं हे जहाज आहे। प्रवासी जहाजपेक्षाही याला आपण कार्गो कॅरियर म्हणजेच सामानाची ने-आण करणारं जे जहाज असतं, मालवाहू जहाज असं आपण म्हणू शकतो। या जहाजाचं अपहरण झाल्याचा SOS कॉल आला होता। त्यानंतर इंडियन नेव्हीने तातडीने कारवाई करत 4 तारखेला हा कॉल आला होता काल संध्याकाळी आणि त्यानंतर इंडियन नेव्हीने तातडीने कारवाई करत INS चेन्नई ही त्याच परिसरात होती तिला ह्या जहाजाच्या मदतीसाठी पाठवलेलं आहे। ह्या जहाजावर 15 भारतीय प्रवासी अर्थात कर्मचारी आहेत ते हायजॅक झालेल्या लोकांमध्ये आहेत अशी माहिती कळते। INS चेन्नई आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। AV माझ्याकडे ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो ही बऱ्यापैकी त्या जहाजाच्या जवळ गेलेली आहे आणि आता या जहाजामधल्या ज्या समुद्री चाचे आहेत त्यांच्याशी संपर्क करून प्रवासी आणि ते कर्मचारी सुखरूप आहेत याची माहिती घेण्यात आली आहे आणि त्यानंतर आता कारवाई करून हे जहाज सोडवण्याचा प्रयत्न इंडियन नेव्हीचा आहे। नक्कीच धन्यवाद अमित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। भारतीय नौदलाची INS चेन्नई युद्धनौका आणि त्यावरून थेटपणे या हायजॅक केलेल्या जहाजावरही असलेल्या कर्मचाऱ्यांशी आणि तिथे ज्यांनी हायजॅक केलेलं आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे आणि सर्व सुरक्षितरित्या त्यांची सुटका करून घेण्यासाठीचे प्रयत्न आता सुरू करण्यात आलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।